वेलकम टू खारुताई चॅनल. आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्सचे सम सॉल्व करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 260 वरचा इलस्ट्रेशन 5 सॉल्व करणार आहोत. इलस्ट्रेशन 5 गिव्ह जर्नल एंट्रीज टू रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स. हा पण टेक्स्टबुक मधला सम असा आहे ज्यात अज्यूम केला आहे की आपण हे जे एरर्स सापडले आहेत, शोधले आहेत, हे ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करायच्या आधी आपल्याला हे मिस्टेक्स सापडले आहेत. मग आपल्याला रेक्टिफाय असं अज्यूम करून करायचं आहे की अजून आपलं ट्रायल बॅलन्स प्रिपेअर झालं नाही आहे. म्हणजेच काय की ह्याच्यात सस्पेन्स अकाउंट बनणार नाही. बरोबर. म्हणजे जर टू साइडेड एरर्स असतील तर आपण त्याची एंट्री पास करणार, जे सिंपल आहे. आणि जर वन साइडेड एरर असेल, एररमुळे फक्त एका अकाउंटलाच फरक पडत असेल, तर असे एरर्स आपण फक्त ज्या अकाउंटला फरक पडतोय तिथेच आपण करेक्शन करणार, तिकडच्या तिकडे. मग जर्नलच्या बुकमध्ये आपण जर्नल एंट्री पास करणार नाही. पण एक्झाममध्ये जर्नल एंट्रीज पास करायला सांगितले आहेत, तर मग आपण काय करणार, तिथे फक्त नोट लिहिणार की हे वन साइडेड एरर आहे, वन अकाउंट फक्त अफेक्ट झाला आहे आणि म्हणून आपण जर्नल एंट्री पास करणार नाही. आणि लेजरमध्ये म्हणजे करेक्शन जे काय केलं असेल जिकडच्या तिकडे सांगू की काय करेक्शन केलं ते, असं आपलं ह्या अजम्पशनचा अर्थ आहे. आपण हा सम बिफोर ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड, ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करायच्या आधी आपल्याला हे एरर्स सापडले. आता आपण काय करणार, पहिलं ट्रान्झॅक्शन घेऊया. गुड्स परचेस्ड फ्रॉम सुजित फॉर ₹3000 वेअर रेकॉर्डेड इन सेल्स बुक. मग आता इथे परचेस केलंय फ्रॉम सुजित 3000ला, वेअर रेकॉर्डेड इन सेल्स बुक. कुठे करायला हवं होतं, परचेस बुकमध्ये करायला हवं होतं. परचेस आहे तर परचेस बुकमध्ये एंट्री पास करायला हवी होती, आपण सेल्स बुकमध्ये पास केली आहे. मग करेक्ट एंट्री काय येणार, करेक्ट एंट्री परचेसला आपण डेबिट करतो, परचेस एक्सपेन्स, परचेस अकाउंट डेबिट टू सुजित अकाउंट. इथे पेमेंटचे डिटेल्स नाहीत, आपण क्रेडिटरच्या नावाने अकाउंट ओपन करणार. इथे होणार 3000. पण आपण चूक काय केली आहे, सेल्स बुकमध्ये एंट्री मारली आहे. मग आपण सेल्स बुकमध्ये जी एंट्री मारतो त्याचा इफेक्ट काय जातो, सुजितला डेबिट केलं जातं, सुजित अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, असा त्याचा इफेक्ट जातो. बरोबर, 3000चा. म्हणजे ह्याचा अर्थ काय, परचेस अकाउंटला डेबिट करायला हवं होतं ते आपण केलं नाही, तर आपण हे करणार. सेल्स अकाउंटला क्रेडिट नाही करायला हवं होतं, सेल्स नव्हतंच ना, तर सेल्सला आपण क्रेडिट केलंय, हे चुकीचं आहे. ह्याला रिव्हर्स करण्यासाठी आपण सेल्स अकाउंटला डेबिट करणार आणि सुजितला क्रेडिट करायला हवं होतं 3000नी, ते आपण क्रेडिट करणार. ही राईट एंट्री आहे म्हणून. आणि सुजितला सेल्स बुकमध्ये एंट्री पास केल्याने आपण डेबिट केलं होतं, जे नाही करायला हवं होतं. एक तर त्याला क्रेडिट करायला हवं होतं, क्रेडिट न करता उलटं त्याला आपण डेबिट केलं, म्हणजे प्लस 3000च्या ऐवजी आपण -3000चा इफेक्ट दिला. तर मग त्याला अजून हे पण 3000 आपण रिव्हर्स करणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे करेक्ट आहे ते एकदा क्रेडिट करणार आणि हे रॉंग रिव्हर्सल आहे, जे डेबिट चुकीचं केलंय ते रिव्हर्स करण्यासाठी अजून एक रिव्हर्सल करणार सुजितचं. मग आपण दोनदा सुजितचं अकाउंटने एंट्री पास करणार का, नाही. ह्याचा अर्थ आपण हे कंबाईन करणार ना. इन शॉर्ट काय, ह्या दोघांची आपण एक कंबाईन एंट्री पास करणार. म्हणजे हे जे डबल सुजित अकाउंट होतंय ह्याचा आपण 6000ची एंट्री पास करणार. आपली एंट्री काय येणार, फर्स्ट ट्रान्झॅक्शनचं पहिलं जे डेबिट करायला हवं होतं ते डेबिट करूया, परचेस अकाउंट डेबिट 3000. आणि जे करायला हवं होतं टू सुजित, इथे आपण 3000 डायरेक्ट लिहिलं असतं, पण हा डेबिट इफेक्ट पण आपल्याला रिव्हर्स करायचा ना 3000चा. मग इथे ॲक्च्युली येणार 6000. एक राईट एंट्रीचं क्रेडिट 3000 आणि एक रॉंग डेबिटचं क्रेडिट 3000. आणि हे जे सेल्स जे क्रेडिट केलं आहे, जे नाही करायला हवं होतं त्याला आपण डेबिट करणार. रिव्हर्स करण्यासाठी जे चुकीचं आहे त्याला आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. म्हणजे क्रेडिट आहे तर त्याला डेबिट करायचं, डेबिट आहे तर त्याला क्रेडिट करायचं, जे चुकीचं आहे त्याला. आणि जे बरोबर आहे त्याला एक इफेक्ट दिलाच पाहिजे ना. परचेसला एकदा तरी डेबिट केलंच पाहिजे, सुजितला एकदा तरी क्रेडिट केलंच पाहिजे. त्यामुळे त्याचं 3000, हे 3000
म्हणजे अशी ही एंट्री होणार. नरेशन काय होणार, बीइंग आपल्याला क्वेश्चनमधूनच नरेशन मिळणार. गुड्स परचेस्ड फ्रॉम सुजित वेर रॉंगली रेकॉर्डेड इन सेल्स बुक, नाव रेक्टिफाईड, नाव करेक्टेड. बीइंग गुड्स परचेस्ड फ्रॉम सुजित wrongly recorded in sales book, now rectified. आता दुसरी एंट्री, goods for ₹5,200 sold to Sachin was passed through purchase book. आता पहिल्या ट्रान्झॅक्शनचं उलट, म्हणजे आधीच्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय परचेस होतं आणि सेल्स बुकमध्ये एंट्री मारली. आता काय सेकंड ट्रान्झॅक्शनमध्ये सेल्स होतं आणि आपण परचेस बुकमध्ये एंट्री मारली. मग इथे पण तेच करायचं, जे करेक्ट आहे. करेक्ट एंट्री काय होती, सचिन अकाउंट डेबिट, डेटर आहे ना, सचिनला आपण गुड्स दिले सेल करताना, सचिन अकाउंट डेटरला रिसिव्हर ऑफ गुड्सला आपण डेबिट करणार, टू सेल्स करताना सेल्सला क्रेडिट करणार. इन्कम आहे ना आपलं ते. किंवा तुम्ही जर गुड्सचं डायरेक्शन बघत असाल तर सेल्स करताना आपले गुड्स बाहेर चालले आहेत, वॉट गोज आउट या रूलप्रमाणे मग क्रेडिट करणार. जे तुम्हाला कम्फर्टेबल होईल त्या रूल्सप्रमाणे तुम्ही बघा. आणि आपण केलंय काय, परचेस बुकमध्ये एंट्री मारली. तेव्हा एंट्री मारताना काय केलं आपण, परचेस अकाउंट डेबिट. जेव्हा परचेस बुकमध्ये एंट्री पास करतो तेव्हा आपण त्याचं नाव लिहिलं असणार सचिनचं. मग परचेस अकाउंटमध्ये आपण ज्यांचं नाव येतं ते आपले कोण असतात, सप्लायर्स असतात. आणि त्यांना आपण क्रेडिट द गिव्हर, क्रेडिटर्स असतात, तर त्यांना आपण क्रेडिट करतो. मग आपण सचिनला डेबिट करायच्याऐवजी चुकून क्रेडिट केलं आहे, कारण की आपण चुकून त्याचं नाव परचेस बुकमध्ये लिहिलं आहे म्हणून. टू सचिन अकाउंट, अमाऊंट तीच आहे 5,200 सगळीकडे, बरोबर. मग आता ही एंट्री आपल्याला रिव्हर्स करायची, ही चुकीची पडली ना परचेस बुकची. मग आपल्या इथे डेबिटचं क्रेडिट करावं लागणार आणि ह्या क्रेडिटचं डेबिट करावं लागणार, डेबिट करावं लागणार. मग ह्याच्याकडे बघून आपल्याला एंट्री कशी मिळणार, सचिन अकाउंट डेबिट. इथे कुठला डेबिट आहे, इथे पण सचिन अकाउंट डेबिट. हा करेक्ट डेबिट आणि हा चुकीच्या क्रेडिटला रिव्हर्स करतानाचा डेबिट. असे म्हणून 5,200 प्लस 5,200 असं 10,400चं डेबिट होणार. टू सेल्स हे जे करायला हवं होतं ते करू आणि टू अजून काय येणार, हा परचेस क्रेडिट करतोय ना आपण इथे, मग हा अजून एक इथे परचेस होणार. टू सेल्स जे करेक्ट आहे ते आणि टू परचेस जे रॉंग आहे त्याला रिव्हर्स केलंय. ओके, तर मग आपली एंट्री काय होणार, इथे आपण डेबिट सचिन अकाउंटला करतोय, दोनदा डेबिट करतोय, एक करेक्शनसाठी आणि एक रिव्हर्सलसाठी. तुम्हाला पाहिजे इथे 5,200 प्लस 5,200 10,400. टू एक सेल्ससाठी जे करायला हवं होतं ते करणार 5,200 आणि एक परचेस रिव्हर्स करण्यासाठी, परचेसला जे डेबिट केलं होतं ते रिव्हर्स करण्यासाठी 5,200. आणि नरेशनमध्ये काय लिहिणार, क्वेश्चनमधूनच नरेशन लिहिणार. बीइंग गुड्स सोल्ड टू सचिन वॉज रॉंगली पास्ड इन परचेस बुक. बीइंग गुड्स सोल्ड टू सचिन was wrongly passed through purchase book, now corrected, now rectified. मग अशी झाली आपली सेकंड एंट्री. मग आता थर्ड एंट्री, अ कस्टमर रिटर्न गुड्स वर्थ ₹800 was recorded in purchase return book. आता इथे कस्टमर लिहिलंय. कस्टमर म्हणजे कोण, आपण जेव्हा सेल्स करतो तेव्हा आपले कस्टमर्स बनतात, बरोबर. कुणाला सेल्स करतो, कस्टमर्सला सेल करतो. तर कस्टमरने जेव्हा गुड्स रिटर्न केले ह्याचा अर्थ काय झालं, आपलं सेल्स रिटर्न झालंय. तर सेल्स रिटर्नची एंट्री आपण परचेस रिटर्नमध्ये मारली आहे. मग चूक काय झाली आहे, जसं वरती परचेस सेलमध्ये, सेल परचेसमध्ये असे मारले, तसंच इथे पण आपण सेल रिटर्नची एंट्री परचेस रिटर्नमध्ये पास केली आहे. ही मिस्टेक आहे. मग इथे पण आपण काय करणार, सेल्स रिटर्न झाले तेव्हा आपण काय एंट्री पास केली असणार, सेल्स करताना आपले गुड्स बाहेर चालले, टू सेल्स असं करतो आणि सेल्स रिटर्न होतात तेव्हा गुड्स आत येत आहेत, तेव्हा सेल्स रिटर्नला आपण डेबिट करतो, बरोबर. सेल्स रिटर्न अकाउंट आपण डेबिट करणार. टू कस्टमर, कोणी दिले गुड्स आपल्याला माघारी, आपल्या कस्टमरने माघारी दिले, टू कस्टमर अकाउंट. आपण ह्या एंट्रीला
आपण ह्या रेकॉर्डला कुठे बुक केलं होतं? आपण परचेस रिटर्नमध्ये बुक केलं होतं. ह्याचा अर्थ एंट्री काय झाली होती? एंट्री आपण कस्टमर अकाउंटला क्रेडिट करायच्या ऐवजी आपण चुकून डेबिट केलं होतं, कारण की त्याचं नाव आपण परचेस रिटर्न बुकमध्ये लिहिलं होतं म्हणून त्याला आपण डेबिट केलं होतं. टू परचेस रिटर्न. परचेस रिटर्न करताना गुड्स बाहेर जातात म्हणून आपण त्याला क्रेडिट करतो, पण गुड्स तर बाहेर गेलेच नव्हते. गुड्स तर आले होते ना, रिटर्न कस्टमरने केले आपल्याला, तर आपल्याकडे गुड्स आले होते. ह्याचा अर्थ ही एंट्री करेक्ट होती आणि ही एंट्री करेक्ट होती आणि ही रॉंग होती. मग आपण एंट्री कशी ह्याला कंबाईन करणार? सेल्स रिटर्नला आपण डेबिट करणार, सेल्स रिटर्न अकाउंट. अजून कशाला डेबिट करायचं आहे? जे क्रेडिट केलं चुकून त्याला आपण रिव्हर्स करताना डेबिट करणार. मग इथे परचेस रिटर्न अकाउंटला पण आपण डेबिट करणार. टू कस्टमर अकाउंटला, कस्टमरला त्याच अमाऊंटने दोनदा क्रेडिट करणार. एक करेक्ट होतं म्हणून आणि एक डेबिटचं रिव्हर्स करण्यासाठी क्रेडिट करताना असे दोनदा क्रेडिट करणार. मग दोनदा नाव नाही लिहिणार अकाउंटमध्ये, इथे एकदाच लिहिणार टू कस्टमर अकाउंट. असंच करतो ना आपण एंट्री कंबाईन करताना. टू कस्टमर अकाउंट, फक्त इथे 800 + 800 1600 अशी अमाऊंट येणार. इथे 800 करेक्ट होतं ते आणि हे रिव्हर्सलचं असे हे 1600. नरेशन काय येणार? बिंग गुड्स रिटर्न बाय कस्टमर वॉज रॉंगली रेकॉर्डेड इन परचेस रिटर्न बुक. बिंग गुड्स रिटर्न बाय कस्टमर वॉज रॉंगली रेकॉर्डेड इन परचेस रिटर्न बुक. नाव रेक्टिफाईड. सिम्पल. म्हणजे कुठल्याही बुकमध्ये, ह्या बुकच्या ऐवजी त्या बुकमध्ये लिहिलं परचेस सेल, सेलचं परचेस, तर अशा वेळेला आपल्याला जी काय राईट एंट्री आहे ती पण लिहायची आहे, जी रॉंग एंट्री आहे ती पण लिहायची आहे, आणि जी रॉंग एंट्री आहे त्याचं डेबिटचं क्रेडिट करायचं आणि क्रेडिटचं डेबिट करायचं आहे, आणि अकाउंटची नावं जी डबल आहेत त्याला कंबाईन करायचं आहे. सिम्पल. आता बघूया चौथं ट्रान्झॅक्शन. अ क्रेडिट सेल ऑफ ₹240 टू अजित वॉज एंटर्ड इन सेल्स बुक ॲज 420. म्हणजे इथे आपल्याला फक्त अमाऊंटमध्ये डिफरन्सेस आहेत. म्हणजे सेल आहे आणि सेल्स बुकमध्ये एंट्री पास केली आहे, तर हे करेक्ट आहे. आपण करेक्ट बुक्समध्ये एंट्री पास केली आहे, फक्त आपली अमाऊंट चुकली आहे. मग ह्याच्यामध्ये काय होणार? आपली करेक्ट एंट्री आपण जी पास केली आहे ती कशी पास केली असणार? सेल्स आहे ना, टू सेल्स केलं असणार. गुड्स बाहेर चालले आहे, टू सेल्स अकाउंट, आणि अजितला, अजित इज द रिसिव्हर ऑफ बेनिफिट, त्याला आपण डेबिट केलं असणार. पण इथे 420नी केलं आहे, करायला काय पाहिलं होतं? 240ने करायला पाहिलं होतं. मग जो डिफरन्स आहे, कितीचा डिफरन्स आहे? 60, 160 आणि 180 रुपीजचा डिफरन्स आहे. त्या डिफरन्सचा सेल एक्सेस पडलाय ना, म्हणजे आपण सेल्स 240 दाखवायचे होते तर आपण 420 दाखवलं, जास्त सेल्स दाखवलंय. मग आपल्याला सेल्स आता कमी करायचं आहे म्हणून आपण हीच एंट्री रिव्हर्स करणार. किती अमाऊंटने? 180ने. मग आपल्याला ही एंट्री मिळणार. आपण ही पास केली आहे, एंट्री पास केली आहे, त्यातून ही मायनस करणार, म्हणजे रिव्हर्स करणार, म्हणजे मायनस इफेक्ट होणार. मग आपल्याला ह्या अमाऊंटचं सेल्स आपल्या बुक्समध्ये रेकॉर्ड होणार. मग आपण रिव्हर्स करूया. रिव्हर्स करताना काय? सेल्सला आपण डेबिट करणार, डेबिट, आणि अजितला डेबिटच्या ऐवजी क्रेडिट करणार, टू अजित. अमाऊंट काय? 180. जो डिफरन्स अमाऊंट आहे त्या अमाऊंटला आपण इफेक्ट देणार, 180. मग होणार काय? जे आधी 420 पास केले त्यातून आपण सेल्सला तेवढ्याच अमाऊंटने डेबिट केलं, चुकीच्या अमाऊंटने, एक्सेस अमाऊंटने 180. मग उरणार आपल्याला जी हवी होती तेवढी सेल. अजून एक, आपण कुठल्या अकाउंटला इफेक्ट देतोय? सेल्स अकाउंटला. असं नाही रिव्हर्स करतोय म्हणजे सेल्स रिटर्नला चुकून एंट्री पास कराल तर ते चुकीचं होणार आहे. आपल्याला सेल्स रिटर्न झालेले नाही आहेत, आपण गुड्स सेल केलेत आणि आपल्याला गुड्स माघारी आलेत असं ट्रान्झॅक्शन नाही आहे. आपले सेल्सच ते झाले नाही आहेत म्हणून आपल्याला सेल्समधूनच ते कमी करायची अमाऊंट, म्हणून आपण सेल्स अकाउंटला डेबिट देतोय. ओके. चुकूनही इथे सेल्स रिटर्न करू नका. सेल्स कमी किंवा जास्त पडलं असेल, परचेस कमी किंवा जास्त पडलं असेल, त्याला आपण जर करेक्ट करत असेल तर त्याच अकाउंटला इफेक्ट द्यायचा, आणि जो काही डिफरन्स आहे, कितीने कमी जास्त पडलं आहे त्या अमाऊंटचं ट्रान्झॅक्शनला एंट्री पास करायची. ओके. सिम्पल.
नरेशन आपल्याला क्वेश्चन मधूनच मिळणार. Being credit sale of ₹240 to Ajit was wrongly recorded as 420, now rectified. Narration: being credit sale of ₹240 to Ajit was wrongly recorded as ₹420, now rectified. Okay. आणि आता फिफ्थ ट्रान्झॅक्शन काय? सेल ऑफ ओल्ड टेबल अँड चेअर was treated as sale of goods. म्हणजे ह्यात अमाऊंटचा काय प्रॉब्लेम नाही, अमाऊंट बरोबर आहे. जो कॅपिटल ॲसेट आहे त्याला आपण गुड्स म्हणून एंट्री पास केली आहे. गुड्स म्हणून आपण सेल्स बुकमध्ये किंवा सेल्समध्ये एंट्री पास केली आहे. मग एंट्री असायला काय पाहिजे होती? हे जेव्हा ओल्ड टेबल अँड चेअर्स जेव्हा आपण विकले तेव्हा आपल्याला पैसे मिळाले असणार. मग त्याला आपण काय बँकचे डिटेल्स नाही दिले तर आपण बाय डिफॉल्ट कॅशमध्ये घालू शकतो. कॅश अकाउंट छोटी अमाऊंट आहे म्हणून कॅश अकाउंट व्हॉट कम्स इन या रूलप्रमाणे आपण त्याला डेबिट करणार. 900 रुपये 900 ने. आणि इथे 2 मध्ये चूक केली आपण. इथे 2 फर्निचर करायला हवं होतं. 2 फर्निचर अकाउंट करायला हवं होतं आणि आपण केलं काय? चुकून 2 सेल्स अकाउंटला क्रेडिट केलं आहे. म्हणजे इथे जी काय एंट्री पास केली आहे कॅशची ती बरोबर असणार 900. मग आपल्याला जी बरोबर आहे त्याला आपल्याला काही इफेक्ट द्यायचा नाही. आपल्याला इफेक्ट कशाला द्यायचं आहे? जे चुकलं आहे त्याला इफेक्ट द्यायचं आहे. हवं होतं हे आणि हे नको हवं होतं तर ह्याला आपण रिव्हर्स करणार म्हणजे काय? डेबिट करणार. मग एंट्री काय होणार? इथे 5वी एंट्री आपण डेबिट कशाला? सेल्सला करणार ना. सेल्स चुकून आपण क्रेडिट केलं होतं त्याला आपण डेबिट करणार आणि 2 फर्निचर अकाउंटला आपण क्रेडिट करणार. फर्निचर व्हॉट गोज आउट या रूलप्रमाणे आपण फर्निचरला क्रेडिट करणार. किती अमाऊंट? 900. म्हणजे इथे झालंय काय? फर्निचर सेलला आपण सेल ऑफ गुड्समध्ये टाकलं होतं तर ते आपण इथे रिव्हर्स केलं डेबिट करून सेल्सला आणि फर्निचरला क्रेडिट केलं. नरेशन येणार आपल्याला क्वेश्चनमधूनच. बिंग sale of old table and chair was wrongly treated as sale of goods, now rectified. Being sale of old table and chair किंवा old furniture लिहिलं तरी चालेल, was wrongly treated as sale of goods, now rectified. Okay. आणि आता लास्ट ट्रान्झॅक्शन रेंट पेड for proprietor's residence ₹1200 debited to rent account. जो पण प्रोप्रायटरचा खर्च आहे तो आपण कुठे टाकतो? ड्रॉइंग्सला इफेक्ट देतो. बरोबर. प्रोप्रायटरचा कुठलाही खर्च असेल जो बिझनेसमधून पे केला आहे त्याला आपण ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट करतो. आणि डेबिट कशाला केलं आहे आपण? चुकून केलं आहे रेंटला. रेंट अकाउंटला. हे बरोबर आहे, हा बरोबर इफेक्ट आहे आणि हा चुकीचा इफेक्ट आहे. ह्याला आपण डेबिट केलं आहे, हा चुकीचा इफेक्ट रिव्हर्स करण्यासाठी आपण ह्याला क्रेडिट करणार. मग पे कसं काय केलं असेल ना? कॅशने केलं असेल, बँकने केलं असेल, ते जे काय केलं आहे ती एंट्री बरोबर आहे. आपलं मिस्टेक काय आहे? आपण चुकीच्या अकाउंटला डेबिट केलं आहे. मग रेक्टिफाय कसं करणार? जे डेबिट करायला हवं होतं ते डेबिट करूया, ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट करूया. आणि रेंट अकाउंटला डेबिट नाही करायला हवं होतं तर त्याला आपण क्रेडिट करून मिस्टेकला रिव्हर्स करूया, रेक्टिफाय करूया. आणि अमाऊंट काय असणार? 1200. नरेशन आपल्याला क्वेश्चनमधूनच मिळणार. बिंग रेंट पेड फॉर प्रोप्रायटर्स रेसिडेन्स वॉज रॉंगली डेबिटेड टू रेंट अकाउंट, नाव रेक्टिफाईड, नाव करेक्टेड. बिंग रेंट पेड फॉर प्रोप्रायटर्स रेसिडेन्स वॉज रॉंगली डेबिटेड टू रेंट अकाउंट, नाव करेक्टेड. हे क्वेश्चन जरा सुरुवातीला अवघड जाऊ शकतात, पण तुम्ही प्रॅक्टिस केलं की तुम्हाला अंदाज येईल की आपण किती सिंपल सम आहे. म्हणजे तुम्हाला जर जर्नल एंट्रीजचा चॅप्टर, जर्नल एंट्रीज पास करायला जे तुमचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, जे गोल्डन प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग आहे, काय डेबिट करायचं आणि काय क्रेडिट करायचं, हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे जर स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला जर्नल एंट्रीज मारणं, कुठलीही जर्नल एंट्रीज मारणं
सोपं जात असेल आणि जर तुम्हाला जर्नल एंट्री काय हवी होती हे माहीत आहे, तर काय नको होती, काय नाही करायला हवं होतं हे पण तुम्हाला कळणार. हे चुकीचं आहे आणि मग रिव्हर्स करणं सोपं आहे. डेबिटचं क्रेडिट करायचं आणि क्रेडिटचं डेबिट करायचं. अशा प्रकारे आपल्याला त्याची कंबाईन एंट्री पास करून रेक्टिफिकेशनच्या एंट्रीज पास करणं मग सोपंच आहे. ओके, तर हा होता तुमचा इलस्ट्रेशन 5 जो पेज नंबर 260 वरती होता. आणि तुम्हाला हा सम कळला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तुम्हाला अजून काय हवं असेल किंवा काय क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.